विद्यार्थी मित्रो, ओरल टेस्ट म्हटलं की सगळ्यात अगोदर मनात काय येतं ते म्हणजे भीती, घाबरटपणा आणि तेच ते प्रश्न. शिक्षक ओरल टेस्टमध्ये कोणते प्रश्न विचारतील आणि मला त्यांची उत्तरे येतील का? पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ओरल टेस्टची ही भीती पूर्णपणे निघून जाणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 50 क्वेश्चन्स आणि देणार आहे यापैकी प्रत्येक प्रश्नाचे रेडी, सिंपल आणि करेक्ट आन्सर. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण भिडवे. मित्रहो, ओरल टेस्टवरील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ओरल टेस्टमध्ये शिक्षक कोणते 15 क्वेश्चन्स विचारू शकतात ते पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण आणखी 50 महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि त्यांची रेडी आन्सर्स पाहणार आहोत. मित्रो, ओरल टेस्टमध्ये शिक्षक फक्त तुमचं उत्तर पाहत नाहीत, तर त्यांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न तुम्हाला कळलेले आहेत काय, त्या प्रश्नाची तुमची प्रिपरेशन कशी आहे, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे आणि इंग्लिशमधील तुमची फ्लुएन्सी कशी आहे, या गोष्टी पाहतात. चला तर मग शिक्षक ओरल टेस्टमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न सर्वात अगोदर विचारतात हे आपण पाहूया. मित्रो, शिक्षक सर्वात अगोदर वॉर्मअप क्वेश्चन्स विचारतात आणि हे वॉर्मअप क्वेश्चन्स तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नसतात, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, ओरल टेस्टची तुमची भीती कमी करण्यासाठी असतात. चला आता यातील पहिला प्रश्न पाहूया. हाऊ आर यू टुडे? पहा किती सोपा प्रश्न आहे. आज तुम्ही कसे आहात? आय एम फाईन. आय एम फाईन म्हणून आपण थांबू नये, तर आपण यानंतर शिक्षकांचे आभार सुद्धा मानायला पाहिजे. थँक्यू. आर यू कम्फर्टेबल? तुम्ही आरामदायी बसलात ना? येस, आय एम कम्फर्टेबल. इज दिस युअर फर्स्ट ओरल टेस्ट? ही तुमची पहिली ओरल टेस्ट आहे का? येस, दिस इज माय फर्स्ट ओरल टेस्ट. किंवा कधीकधी आपण निगेटिव्ह उत्तर देखील देऊ शकतो. नो, आय हॅव गिवन ओरल टेस्ट बिफोर. मी अगोदर देखील ओरल टेस्ट दिलेली आहे. हॅव यू प्रिपेअर्ड वेल फॉर दिस टेस्ट? येस, आय हॅव प्रिपेअर्ड वेल. आर यू नर्वस? तुम्ही नर्वस आहात का? अ लिटिल नर्वस बट आय विल ट्राय माय बेस्ट. थोडा मी नर्वस आहे, निराश आहे, परंतु निश्चितच मी आणखी प्रयत्न करील. अशा प्रकारे आपण आत्मविश्वासाने उत्तरे द्यायची आहेत. मित्रो, शिक्षक आपल्या पर्सनल लाईफविषयी सुद्धा प्रश्न विचारतात. पाहूया आपण कोणकोणत्या प्रकारचे पर्सनल प्रश्न शिक्षक विचारतात. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली? तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत असं शिक्षक विचारतील. देअर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली. डू यू लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली ऑर अ न्यूक्लिअर फॅमिली? तुम्ही कोणत्या फॅमिलीमध्ये राहता? जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे एकत्र कुटुंब आहे तुमचं, की वेगवेगळे राहता म्हणजे आई वडील आणि फक्त तुम्ही राहता? आय लिव्ह इन अ न्यूक्लिअर फॅमिली. मी आईवडिलांसोबत राहतो असा त्याचा अर्थ होतो. हू हेल्प्स यू इन युअर स्टडीज ॲट होम? घरी तुम्हाला अभ्यासामध्ये कोण मदत करतं? माय पेरेंट्स हेल्प मी इन माय स्टडीज. व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट? तुमचा आवडता विषय कोणता आहे? इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. व्हाय डू यू लाईक दिस सब्जेक्ट? तुम्हाला इंग्लिश का आवडते? बिकॉज इट हेल्प्स मी टू कम्युनिकेट कॉन्फिडेंटली. कारण इंग्रजीमुळे मी आत्मविश्वासाने कम्युनिकेशन करू शकतो. अशा प्रकारची उत्तरे दिलेली आहेत. मित्रो, आपण आतापर्यंत पाहिलेले प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रो, हेच प्रश्न तुम्हाला ओरल टेस्टमध्ये विचारण्यात येतात, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. आणखी अतिशय महत्त्वाचे प्रश्न राहिलेले आहेत. चला तर मग आता वळूया पुढील प्रश्नांकडे. आपण आता स्कूल लाईफ विषयीचे प्रश्न पाहणार आहोत. आणि मित्रो, हे प्रश्न तुमच्या शिक्षकांना खूप आवडतात, कारण तुम्ही कसे विद्यार्थी आहात याचा अंदाजा त्यांना या प्रश्नांवरून येतो. उदाहरणार्थ, हू इज युअर क्लास टीचर? तुमचे क्लास टीचर कोण आहेत? माय क्लास टीचर इज मिस्टर रवींद्र जोशी. विच स्ट्रीम आर यू स्टडिंग? तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये शिकत आहात असा हा प्रश्न आहे. आय एम स्टडिंग इन, आणि जी तुमची फॅकल्टी असेल, उदाहरणार्थ आय एम स्टडिंग आर्ट्स किंवा सायन्स किंवा कॉमर्स, अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. विच सब्जेक्ट डू यू फाइंड डिफिकल्ट? कोणता विषय तुम्हाला अवघड वाटतो? आय फाइंड मॅथमॅटिक्स डिफिकल्ट. मला मॅथमॅटिक्स अवघड वाटतो असं या ठिकाणी या विद्यार्थ्याने सांगितलेलं आहे. विच सब्जेक्ट डू यू लाईक द मोस्ट?
कोणता विषय तुम्हाला खूप आवडतो असं विचारलेलं आहे. आय लाईक इंग्लिश द मोस्ट. मला इंग्लिश आवडतो. हाऊ मेनी पिरियड्स डू यू हॅव इन अ डे. एका दिवसात किती क्लास तुम्हाला असतात, किती पिरियड्स असतात. वी हॅव 6 पिरियड्स इन अ डे. अशा प्रकारे आपण उत्तरे देऊ शकतो. आपली उत्तरे थोडीफार बदलली तरी देखील चालू शकतं. चला आता आपल्या डेली लाईफविषयी शिक्षक कोणते प्रश्न विचारतात ते आपण पाहूयात. मित्रो, लक्षात ठेवा, हे प्रश्न तुमची स्पीकिंग अबिलिटी टेस्ट करतात. चला कोणते प्रश्न आहेत पाहूयात. व्हॉट टाइम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. सकाळी तुम्ही किती वाजता झोपेतून उठता, असा हा प्रश्न आहे. आय गेट अप ॲट 6 o'clock. हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, जेणेकरून लवकर आणि अगदी फ्लुएंटली तुम्हाला यांची उत्तरे देता येतील. हाऊ डू यू कम टू स्कूल. तुम्ही शाळेला कसे येता. आय कम टू स्कूल बाय बस. असं तुम्ही म्हणू शकता. शाळेला कसे येता किंवा कॉलेजला कसे येता असा प्रश्न विचारतील. आय कम बाय बस. मी बसने येतो, अशा प्रकारचं उत्तर आहे. मित्र, तुम्ही फुल सेंटेन्समध्ये देखील उत्तर देऊ शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा देऊ शकता. उदाहरणार्थ, आय कम टू स्कूल, आय कम टू कॉलेज बाय बस असं देखील तुम्ही म्हणू शकता. व्हॉट डू यू डू आफ्टर कमिंग होम. घरी आल्यानंतर तुम्ही काय करता. आय टेक रेस्ट अँड देन स्टडी. थोडा आराम करतो मी आणि नंतर मी अभ्यास करतो. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी डेली. रोज तुम्ही किती घंटे अभ्यास करता असं विचारलेलं आहे. आय स्टडी फॉर 2 hours डेली. 2 घंटे मी अभ्यास करतो रोज, असं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही हे 3 hours 4 hours अशा प्रकारे चेंज करू शकता. डू यू वॉच टी व्ही ऑर यूज मोबाईल फोन. तुम्ही टी व्ही पाहता का, मोबाईल वापरता का. यस, मी वापरतो मोबाईल किंवा पाहतो टी व्ही, बट ओनली फॉर शॉर्ट पिरियड. फक्त थोड्या वेळासाठीच मी हे करतो असं सांगितलेलं आहे. चला आता पुढील प्रकारचे प्रश्न पाहूयात. ते प्रश्न म्हणजे कोर्स बुक्सशी संबंधित प्रश्न आहेत. मित्रो, तुम्ही तुमच्या पुस्तकामधील एखादा धडा, एखादी कविता, त्याचे लेखक, कवी माहीत करूनच ठेवा, जेणेकरून असे प्रश्न विचारले की तुम्हाला लागलीच उत्तरे देता येतील. चला आता कोणते प्रश्न या ठिकाणी विचारतात पहा. हॅव यू रेड युअर टेक्स्ट बुक. तुम्ही तुमचं टेक्स्ट बुक वाचलंय का. येस, आय हॅव रेड माय टेक्स्ट बुक. विच लेसन डू यू लाईक मोस्ट. तुम्हाला कोणता धडा आवडतो. आय लाईक द लेसन अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा 12th क्लासचा पहिला धडा आहे, तो मला आवडतो असं सांगितलेलं आहे. कॅन यू नेम एनी पोएम फ्रॉम युअर सिलेबस. तुमच्या अभ्यासक्रमातून एखादी कविता तुम्हाला आठवते का, तुम्ही सांगता का. येस, द पोएम इज मनी. आमच्या पुस्तकातील मनी नावाची कविता मला आठवते किंवा त्या कवितेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. 12th क्लासची ही कविता आहे. हू इज द रायटर ऑफ दिस लेसन. आणि या लेसनचा लेखक कोण आहे असं विचारतील. शिक्षक तुम्हाला पुस्तकातील एखादा लेसन दाखवू शकतील आणि विचारू शकतील. त्यावेळी आपण उत्तर द्यायचं आहे. जसे हा प्रश्न ॲस्ट्रॉलॉजर्स डेवर आहे असं गृहीत आपण धरलेलं आहे. द रायटर ऑफ दिस लेसन इज R.K. नारायण. R.K. नारायण यांनी हा ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ लिहिलेला आहे. इज दिस लेसन इंटरेस्टिंग. हा लेसन इंटरेस्टिंग आहे का. और बोरिंग किंवा बोरिंग आहे असं विचारलेलं आहे. तर आपण इंटरेस्टिंग म्हणून सांगावं बहुतेक. आणि व्हाय असं देखील विचारलेलं आहे. इट इज इंटरेस्टिंग बिकॉज इट गिव्ज अ गुड मेसेज. इंटरेस्टिंग लेसन आहे कशामुळे, कारण हा लेसन एक चांगला मेसेज देतो. ॲस्ट्रॉलॉजर डेमध्ये एका जादूगाराविषयीची माहिती दिलेली आहे. तो पाठ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल. चला आता आणखी काही प्रश्न पाहूयात. मित्रो, या ठिकाणी दिलेले प्रश्न हे अतिशय सोपे प्रश्न असतात. आपण उगीच या प्रश्नांना घाबरतो. आपलं मत आपल्याला या ठिकाणी द्यायचं असतं. चला आता कोणते प्रश्न इथं आहेत पाहूया आपण. डू यू लाईक रीडिंग बुक्स. तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात का. येस, आय लाईक रीडिंग बुक्स. इज इंग्लिश इझी ऑर डिफिकल्ट फॉर यू. इंग्रजी तुमच्यासाठी सोपी आहे का अवघड आहे. इंग्लिश इज इझी फॉर मी. पहा, त्याच्यातलेच शब्द आपण उत्तर देण्यासाठी वापरलेले आहेत, म्हणून काहीच अवघड प्रश्न नाहीत. लक्षात ठेवा, हे येस नो प्रश्न आहेत. हे हेल्पिंग व्हर्बने विचारण्यात येतात आणि येस आणि नोमध्ये त्यांचं उत्तर देता येतं. डू यू लाईक ऑनलाईन क्लासेस. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आवडतात का. येस, दे आर युजफुल. इज एज्युकेशन इम्पॉर्टंट इन लाईफ. आयुष्यामध्ये एज्युकेशन महत्त्वाचं आहे का. येस, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
फक्त येस म्हटलेला आहे आणि तोच भाग रिपीट केलेला आहे, लक्षात ठेवा. डू यू लाईक व्हिलेज लाईफ ऑर सिटी लाईफ? तुम्हाला व्हिलेज लाईफ आवडतं का सिटी लाईफ आवडतं? तर याचं उत्तर आहे आय लाईक व्हिलेज लाईफ बिकॉज इट इज पीसफुल. कारण व्हिलेज लाईफ हे कसं असतं, आरामदायी असतं. चला आता परिस्थितीजन्य प्रश्न किंवा सिच्युएशन बेस्ड प्रश्न कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. मित्रो, या प्रश्नांची उत्तरे देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षक तुमचं ग्रामर, तुमचं वाक्य बरोबर आलं काय हे कमी पाहतात, तर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे हे पाहतात. म्हणून न भीता प्रश्नांची उत्तरे द्या. व्हॉट विल यू डू इफ यू फेल इन ॲन एक्झाम? परीक्षेत तुम्ही नापास झाला तर तुम्ही काय कराल? आय विल वर्क हार्ड अँड ट्राय अगेन. मी पुन्हा कष्ट करील, अभ्यास करील आणि पुन्हा प्रयत्न करील, असं उत्तर दिलेलं आहे. व्हॉट विल चेंज इफ यू गेट गुड मार्क्स? तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुमच्या लाईफमध्ये काय बदल होईल, असं विचारलेलं आहे. पहा, उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. आय विल मेक माय पेरेंट्स हॅप्पी. जर मला चांगले मार्क मिळाले तर माझे आई वडील आनंदी होतील, असं उत्तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. व्हॉट विल यू डू इन युअर हॉलिडेज? सुट्ट्यांमध्ये तुम्ही काय करणार आहात, असं विचारलेलं आहे. आय विल स्टडी. मी स्टडी करील अँड ऑल्सो हेल्प माय पेरेंट्स. आणि माझ्या पेरेंट्सला मी कामामध्ये मदत देखील करील, असं देखील सांगितलेलं आहे. व्हॉट इज युअर प्लॅन आफ्टर 12th? 12वी नंतर तुम्ही काय करणार आहात? आय वॉन्ट टू कंटिन्यू माय स्टडीज. मला पुढील शिक्षण कंटिन्यू करायचं आहे, असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हाऊ विल यू हेल्प युअर पेरेंट्स? तुमच्या पेरेंट्सला तुम्ही कशी मदत कराल? सांगा, तुम्ही कशी मदत कराल तुमच्या पेरेंट्सला? पहा या ठिकाणी उत्तर. आय विल रिस्पेक्ट देम अँड सपोर्ट देम. मी त्यांना रिस्पेक्ट देईल आणि त्यांना सपोर्ट करील. अशा प्रकारे मी पेरेंट्सला मदत करील, असं इथे सांगितलेलं आहे. मित्रो, आणखी महत्त्वाचे प्रश्न आपले राहिलेले आहेत. आता आपल्याला व्हॅल्यूज किंवा सोशल व्हॅल्यूज अँड सोशल अवेअरनेस, सामाजिक भान, सामाजिक जाणीव याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. व्हाय शुड वी सेव्ह वॉटर? आपण पाणी का वाचवावं? बिकॉज वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ. कारण लाईफसाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. व्हाय इज डिसिप्लिन इम्पॉर्टंट? डिसिप्लिन का महत्त्वाचे आहे? डिसिप्लिन मेक्स आवर लाईफ सक्सेसफुल. शिस्तीमधून, डिसिप्लिनमधूनच आपण यशस्वी होतो, म्हणून डिसिप्लिन महत्त्वाची आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज? झाडांचं काय महत्त्व आहे? झाडं काय देतात आपल्याला? ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन अँड फ्रेश एअर. ऑक्सिजन देतात, फ्रेश ताजी हवा, स्वच्छ हवा देतात. हाऊ कॅन स्टुडंट्स हेल्प सोसायटी? स्टुडंट्स सोसायटीला कशी मदत करू शकतात? बाय स्टडिंग वेल अँड हेल्पिंग अदर्स. चांगला अभ्यास करून आणि लोकांना मदत करून आपण समाजसेवा करू शकतो. व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट? चांगला विद्यार्थी कोणता असू शकतो? हार्ड वर्क अँड डिसिप्लिन मेक्स अ गुड स्टुडंट. हार्ड वर्क आपण केलं आणि डिसिप्लिनमध्ये आपण राहिलो तरच आपण चांगला विद्यार्थी असू किंवा चांगला विद्यार्थी घडू, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रो, हे सर्व प्रश्न चांगला नागरिक होण्यासाठी आपण काय काय करू शकतो याविषयीचे आहेत. म्हणून हे प्रश्न चांगले लक्षात ठेवा आणि पुन्हा पुन्हा हे प्रश्न वाचा आणि याची उत्तरे पहा. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. 1 लाईन क्विक क्वेश्चन्स आहेत हे, म्हणजे आपल्याला लगेच या प्रश्नांची उत्तरे देता येतात. हू इज युअर फेवरेट टीचर? तुमचे फेवरेट टीचर कोण आहेत? माय फेवरेट टीचर इज मिस्टर रवी जोशी. मी एकाच शिक्षकांचं नाव लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या शिक्षकांचं नाव लिहू शकता. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा आवडता कलर कोणता आहे? माय फेवरेट कलर इज ब्लू. विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट? कोणता सण तुम्हाला आवडतो? आय लाईक दिवाळी द मोस्ट. व्हॉट इज युअर फेवरेट फूड? तुमचं आवडतं फूड कोणतं आहे? माय फेवरेट फूड इज दाल अँड चपाती. दाल आणि चपाती माझं फेवरेट फूड आहे. तुम्ही राईस असं देखील सांगू शकता. हू इज युअर रोल मॉडेल? तुमचा रोल मॉडेल, तुमचे आदर्श कोण आहेत? कोणापासून तुम्ही प्रेरणा घेता? माय पेरेंट्स आर माय रोल मॉडेल. माझे आईवडीलच माझे रोल मॉडेल आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रो, 1 लाईन क्विक क्वेश्चनमध्ये तुमचं आवडतं काय, सर्वात जास्त आवडतं काय, अशा प्रकारचे प्रश्न असतात. चला पुढील प्रश्न पाहूयात. आता आणखी काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. शिक्षक
कोणतेही प्रश्न विचारू शकतील, शिक्षक कोणते प्रश्न विचारू शकतील याचा अंदाजा काढून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन 2 सेंटेन्सेस? 2 वाक्यात स्वतःला तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता का? स्वतःची माहिती देऊ शकता का? माय नेम इज रवी पाटील, आय स्टडी इन 12th स्टँडर्ड. अशा प्रकारे 2 वाक्यात आपण स्वतःचा परिचय देऊ शकतो. कॅन यू स्पीक स्लोली अँड क्लिअरली? तुम्ही हळू आणि स्पष्ट बोलू शकता का? हे शिक्षक कधी विचारतात? जेव्हा त्यांनी बरोबर ऐकलं नाही अशा वेळी विचारतात. त्यावेळी आपली काहीतरी चूक असते असं गृहीत धरायचं असतं आणि सॉरी अगोदर म्हणायचं असतं. सॉरी, आय विल स्पीक स्लोली अँड क्लिअरली. आणि नंतर म्हणायचं असतं की मी स्लोली आणि क्लिअरली बोलतो. कॅन यू रिपीट युअर आन्सर? या ठिकाणी देखील शिक्षकांनी बरोबर ऐकलं नसेल तर ते अशा प्रकारे म्हणू शकता की पुन्हा उत्तर रिपीट करू शकता का? सॉरी, आय विल रिपीट माय आन्सर. अशा वेळी देखील आपण सॉरी, मी माझं उत्तर रिपीट करतो असं म्हणायला पाहिजे. डू यू अंडरस्टँड द क्वेश्चन? तुम्हाला प्रश्न समजतात का असं विचारलेलं आहे. येस, आय अंडरस्टँड द क्वेश्चन. कॅन यू से दॅट अगेन इन अ बेटर वे? थोड्या चांगल्या पद्धतीने तेच पुन्हा सांगाल का असं म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षकांचं कन्फ्युजन झालेलं आहे असा याचा अर्थ निघतो. अशा वेळी देखील आपण सॉरी, आय विल ट्राय अगेन, मी पुन्हा सांगतो असं आपण सॉरी म्हणून म्हणू शकतो. मित्रो, ओरल टेस्टमध्ये विचारण्यात येणारे 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्ही हे प्रश्न 2-3 वेळा वाचले आणि यांची उत्तरे बोलण्याचा सराव केला तर निश्चितच तुमची ओरल टेस्टची भीती कमी होणार आहे. मित्रो, ओरल टेस्टला घाबरण्याची गरज नाही, कारण ओरल टेस्टमध्ये तुमची इंग्लिश किती परफेक्ट आहे हे तपासल्या जात नाही, तर तुमचा कॉन्फिडन्स तपासल्या जातो आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला सराव केल्यानेच मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पुन्हा देखील तुम्ही पाहू शकता. मित्रो, तुम्हाला ओरल टेस्ट, बोर्डची तयारी, इंग्लिश ग्रामर किंवा 12th इंग्लिशचा संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल. आणि मित्रो, या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि ओरल टेस्टसाठी तुम्हाला बेस्ट विशेस. हॅव अ गुड डे. थँक्यू.